दरवर्षीप्रमाणे यंदाही घरोघरी बाप्पांच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. कुठे मोदक, कुठे प्रसाद, कुठे डेकोरेशन, तर कुठे लाईटिंग. मात्र चला जाणून घेऊया खऱ्या अर्थाने बाप्पांचे, गणरायाचे महत्त्व, त्याची खरीखुरी उपासना. आपण सर्वांनी एक गोष्ट ऐकलेली आहे. जेव्हा शंकर 10 वर्ष तपस्येला गेले होते तेव्हा पार्वतीने आपल्या शरीराच्या मळापासून म्हणजेच मातीपासून गणेशाला जन्म दिला. एक दिवस पार्वती स्नान करायला गेली असता तिने आपल्या बाळाला म्हणजेच बाप्पाला पहारेदार म्हणून उभे केले. मात्र थोड्याच वेळात शंकराचे आगमन झाले. मात्र तेव्हा श्री गणेशाने त्यांना अडविले असे सांगतात. तेव्हा शंकराला क्रोध येऊन त्याने गणेशाचे शिर उडवले. तेव्हा पार्वतीने माझे बाळ मला परत द्यावे असे म्हटल्यावर नेमका तेव्हाच तिथून एक हत्ती चालला होता. त्याचे शिर बाळ गणेशाला लावले व श्री गणेशाचा अशा प्रकारे जन्म झाला. ही अशी गोष्ट सांगितल्या जाते. अशी श्री गणेशाची स्थापना झाली. पण जरा विचार करूया, 10 वर्षाच्या तपस्येनंतर शंकर आले होते तर त्यांना इतका क्रोध येईल का? एखाद्या बाळाचे ते शिर कापू शकतील, तसेच हत्तीचे शिर लावून म्हणजेच अजून दुसरी हत्या करून त्याचे शिर लावून बाळ गणेशाला जीवदान कसे मिळेल? याचाच भावार्थ असा तो जाणून घेऊया. पार्वतीच्या शरीरावरील मळाने बाळाला जन्म देणे हेच दर्शविते की आपले शरीर मातीचे बनले आहे व शेवटी मातीतच मिळते. शंकराने बाळाचे शिर कापणे म्हणजे याचा भावार्थ हा होतो की शंकराने बाळाचे शिर नव्हे, अहंकार, माणसाचा अहंकार आणि इगो कापून त्याला गणपतीचे म्हणजेच हत्तीचे शिर लावून गणपतीचा जन्म झाला. तर असे का बरं केले असेल? तर आपण आता प्रत्येक गणपतीच्या अवयवांचे महत्त्व जाणून घेऊया आणि शक्य झाल्यास त्याचा प्रत्येक गुण अवगत करण्याचा प्रयत्न करूया. आपला अहंकार, इगो मारून गणपतीचे गुण आत्मसात करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने श्री बाप्पांची उपासना. तर ती कशी ते जाणून घेऊया. बाप्पांचे विशाल कपाळ म्हणजे विशाल बुद्धी. ते मोठे का असते? कारण ज्ञानमार्ग म्हणजेच जीवनात जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणे म्हणून बाप्पांचे मोठे कपाळ. बाप्पांचे बारीक डोळे म्हणजे हे दर्शविते की दूरदृष्टी असली पाहिजे. जीवनात कुठलेही कार्य करताना दूरदृष्टी ठेवून ते करावे. बाप्पांचा पोटाचा घेर मोठा हे दर्शविते की समाने की शक्ती म्हणजे कुठलीही वाईट गोष्ट, कुणाची कमजोरी, कुणाची कमतरता आपल्या पोटात सामावता आली पाहिजे. म्हणजे इकडे तिकडे याचं इकडचं तिकडे न करता समाने की शक्ती, इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांना माफ करता आले पाहिजे. सुपा एवढे कान बाप्पांचे हे दर्शवतात की श्रवणशक्ती म्हणजे दुसऱ्यांचेही ऐकणे समजावून घेतले पाहिजे. कारण ऐकणे ही देखील एक कला आहे. म्हणून बाप्पांचे सुपा एवढे कान. दुसऱ्यांचा दृष्टिकोन, दुसऱ्यांचे विचार सर्वप्रथम ऐकणे, जास्त ऐकणे व कमी बोलणे. शिवाय सुपासारखा आकार असतो बाप्पांच्या कानांचा. तो वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करून चांगल्याच गोष्टी आत्मसात करणे. बाप्पांची सोंड वेळ आली तर ती लहान बाळालाही उचलून घेते आणि वेळ आली तर मोठमोठ्या वृक्षांनाही ती पाडू शकते. याचाच अर्थ असा की जीवनात सॉफ्टनेसही महत्त्वाचा, तितकीच शक्ती देखील, पॉवरही महत्त्वाची. बाप्पांच्या एका हातात कुऱ्हाड म्हणजेच विकारांवर मात, एका हातात दोरी म्हणजे जीवनाची मर्यादा, बंधन, डिसिप्लिन. बाप्पांच्या पायाची घडी, एक पाय मोडलेला म्हणजे प्रत्येकाचे पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजे. जीवनातील ॲडजस्टमेंट. तर अशी व्यक्ती जी सर्व प्रकारे ज्ञानी, अशी व्यक्ती जी बाप्पांच्या
सर्व गुणांना अवगत करते. तिच्या हातात मोदक, बाप्पांच्या हातातला मोदक हेच दर्शवितो की बाप्पांचे हे सर्व गुण जो संपादन करेल त्याचं जीवनाचे फळ त्याला मोदकासारखं मिळेल, त्याचे जीवन सफल, संपूर्ण, गोड जीवन बनेल. तसेच रिद्धी सिद्धी बाप्पांच्या आजूबाजूला हे दर्शविते की अशा व्यक्तीला जी बाप्पां सर्व गुण संपादन करेल त्याला जीवनात रिद्धी आणि सिद्धी मिळेल, म्हणजेच लक्ष्मी, ज्ञान, यश सर्व काही मिळेल हेच दर्शविते. मग खऱ्या अर्थाने बाप्पांची उपासना करणे म्हणजे बाप्पांचा प्रत्येक अवयव कोणता गुणधर्म दर्शवितो हे जाणून घेऊन स्वतःमध्ये प्रत्येक गुण इम्प्लिमेंट करणे. यश, ज्ञान, लक्ष्मी, वैभव त्याला प्राप्त होईल. मग चला करूया खऱ्या अर्थाने बाप्पांची उपासना, बाप्पांच्या स्वागताची तयारी व सेलिब्रेट करूया यंदाचा गणेश उत्सव अगदी अर्थपूर्ण. बघा पटतंय का? पटलं तर घ्या. संगीता क्रिएटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि संगीताकडून तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.